आतापर्यंत एक सामना विजयी पदावरती नेलाय. शेवटचा सामना स्पर्धेतला जरूर खेळतोय आणि इथे मात्र जर जिंकले तर 2 सामने विजयी होतील. आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय पियुष इलेव्हन ज्याने आतापर्यंत 3 सामने केले, 4था सामना खेळण्यासाठी सज्ज झालाय. परंतु या 3 सामन्यांमध्ये एक सामना विजयी पताका झळकवली आहे. जर पुढच्या रेसमध्ये प्रिन्स भार्गवी आणि हितेश इलेव्हन या सामन्यावरती डिपेंड जर राहायचं असेल तर मात्र या ठिकाणी पियुष इलेव्हन या संघाला मात्र सामना जिंकणं फार मर्यादित राहील आणि शेवटचा सामना सुद्धा विजयी पताका झळकावावी लागेल. परंतु या मॅचकडे जरूर जाऊया. सध्या कुशीत गाजर खात असेल एकीकडे पियुष इलेव्हन, कारण मोरया इलेव्हनचं अस्तित्व स्पर्धेतून जरूर बाद झालंय, परंतु त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत. चांगला फटका यावेळी आपण पाहतोय सरळरित्या फटकवलाय, परंतु यावेळी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि यावेळी बाल बचावलेत बॅटर. दरम्यान आपण पाहतोय एक चिकी सिंगल चोरट्या स्वरूपात धाव फलकावरती जरूर लागली गेली आहे आणि एका धावेने धाव संख्येचा श्री गणेश या ठिकाणी पाहायला मिळतोय. नसीब बलाव तर लागतं. या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती गुरु सध्या आपण पाहतोय गुरुनाथ गोलंदाजी करतायत. एक अक्कल आगे सर म्हणायला गेलं तर बुद्धी चातुर्याचा खेळ मैदानात जरूर ते वापरताना दिसणार आहेत, परंतु यावेळी विचार करायला गेलं तर समोरच्या बॅटर तितकेच हलके घेणार नाहीत. गणेश सारखा बॅटर आगे, इथे मात्र कडवी प्रकार झुंज आगे आणि या झुंज मध्ये पहिला कडिकारच झाला. संग्राम तुमच्या माध्यमातून आता आपण दुपारी खरं म्हणायला गेलं तर शांत झालेल्या प्रेक्षकांना जरा जागेच करूया, कारण यावेळी मात्र ऐन मुख्या वेळी मॅच जरूर आल्या आहेत. अजूनही लीग स्टेजच्या ही मॅच धरून 3 मॅचेस बाकी आहेत, म्हणजे पुढच्या 2 मॅचेस असणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण अंतिम सामन्याकडे जरूर जाणार आहोत. परंतु सगळ्यात महत्त्वपूर्ण मॅच पुढे असेल ती म्हणजे प्रिन्स भार्गवी आणि हितेश इलेव्हन यांच्यातील लढत आपल्याला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे फटका जरूर आला आहे. डीप मिडविकेटकडे चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट होते. थेंबे थेंबे तळे साचे. एका विकेटचं पतन झालं. आक्रमकता त्या बॅटिंगमध्ये जरूर आली होती गणेशच्या, परंतु गणेशला या ठिकाणी परतावं लागलं होतं, कारण ऑनसाईड रिजनमध्ये झेल आला आणि झेलमध्ये बादच्या स्वरूपात ते तंबूच्या आश्रयाला आता पाहायला मिळत आहेत. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, पहिल्या षटकातला शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सावध पवित्र्याचा खेळ, इथे सन्मान दिला बॉलसाठी आणि त्याच्यानंतर मात्र षटक संपलाय. या ठिकाणी जाऊया गोलंदाजी मार्क होती सांगे कुड्याचा दुसरं षटक धीराच्या गोलंदाज मगाच्या सामन्यात अवघ्या खर्च केली होती. इथे मात्र त्या धीरातला रात्रीचे तारे सरळ कीपरच्या हातात आपण पाहिलं. त्याच्यानंतर डॉटची संगता यावेळी जरूर झाली आहे. या डॉटने मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न. धीराजचा धावसंख्या एका विकेटच्या नुकसानी ती 9 आकड्यावरती आपण अनुभवतोय. पहिला इनिंग ची सुरुवात फार चांगली झाली होती गोलंदाजीच्या माध्यमातून गुरुनाथ त्या गोलंदाजाकडून, परंतु त्याच्यानंतर एक षटकार आलाय यावेळी धीराजच्या पहिल्या बॉलवर.
पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न, फटका तितका ताकदीने नाहीये, परंतु यावेळी एक धाव जरूर कंप्लीट होईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. 2 आकडी धावसंख्या आता मैदानात जरूर धावफलकावरती पाहायला मिळते. अर्थात एका दशकाने 10 धावा धावफलकावरती जरूर लागल्या गेल्यात. संयमी वृत्तीचा क्रिकेट सध्या मैदानात आहे. संघर्षाची नांदी या ठिकाणी पाहायला मिळतोय. सध्या जरूर बॅटरकडून आगीचे गोळे येणं अपेक्षित आहे. संघर्षमय प्रवास या ठिकाणी जरूर चालू आहे. यावेळी डॉट आलाय. डॉटच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. अनेक मर्यादित सामने आपण पाहतो, कारण हा बिरदोले प्रीमियर लीग 5 षटकांचे सामने जरूर आहेत, परंतु आज मात्र तितकाच तडाखा उन्हाचा सोसावा लागतोय. जसजसे आता दिवस बदलतील तसतसं मात्र उन्हाची गरमी जरूर जाणवावी लागेल. यावेळी आणखी एक डॉट बॉल आलाय. या डॉट बॉलच्या मदतीने मात्र 5 बॉलचा तरार या ठिकाणी समाप्ती पदावरती येतोय. काय कमबॅक केलाय, अफलातून गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी मी तर म्हणेल यावेळी धीराच्या गोलंदाजाकडून. पहिल्या बॉलवरती षटकार खाऊन पुढच्या 4 बॉलवरती एकच धाव आली आहे. म्हणजे अवघ्या 7 धावा षटकार खाऊन सुद्धा 5 बॉलमध्ये दिल्यात. अगदी पुण्यात बॉल टॅप करून खेळले गेले अति घाई, आणि इथे काय घडलंय, आता मात्र बराचसा क्रिकेट मैदानात पाहावा लागेल. इट इज थर्ड अंपायर. चला आमच्या टेक्निकल टीम कडे जाऊया. इथे डॉट आलाय. फार चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून सुंदररित्या कमालीचं कमबॅक. आणि यानंतर जाऊया सांगे कुठे तर तिसरं षटक पुन्हा एकदा गुरुनाथ. पहिला बॉल, चांगला फटका. यावेळी ऑन साईडला लॉंगांचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट होईल. जिताच्या चपलाईने या धावा जरूर कुटण्याचा प्रयत्न आहे, परंतु या धावांना सगळ्यात मोठा ब्रेक लागला गेला गोलंदाजीतला, तो म्हणजे गुरुनाथ नावाचा गोलंदाज आणि त्याच्यानंतर आलेला धीरज. परंतु आता सांघिक कुठ्याचं तिसरं न वैयक्तिक दुसरं स्पेल आता चालतोय. गुरुनाथ आपण पाहतोय शरीरयष्टीचा संपूर्णपणे वापर या मैदानात जरूर त्याच्या माध्यमातून झालाय. राईट आर्म राउंड द विकेट. चांगला स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न यावेळी, परंतु बॉल जाईल आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज अंपायर डिसिजन. आणि याच्यावरती मात्र एक बोनस धावफलकावरती जरूर लागला जाईल. आणि याच बोनसच्या स्वरूपात धावफलक जाऊन पोहोचतंय ते अद्यापपर्यंत 12 आकड्यावरती. एका विकेटचं नुकसान झालंय. गणेश नावाचं वादळ शमवलं गेलं मैदानावर. फार मोठा ब्रेक धाव संख्येचा. पुन्हा एकदा उचलून खेळण्याचा प्रयत्न. यावेळी काय घडतंय ते पाहूया, कारण इथे मात्र डॉट बॉल येईल. बऱ्याच अंशी वाटतं अपील करणं गरजेचं आहे. किपरची काही सध्या म्हणायला गेलं तर फार चांगलं काम आहे. कधी कधी असं होतं आणि त्याच पद्धतीचं पाहायला गेलं तर गोलंदाजाच्या स्पेसवरती हा सगळा निर्णय जरूर आधारित असतो.
पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, कार्पेट पद्धतीने बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल अडो ना अडो परंतु शरीराचा वापर करून बॉल अडवलं गेलं हे फार महत्व आहे. इथे एक धाव जरूर आले. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 13 आकड्यावरती. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एका जमेच्या बाजूने जर विचार करायला गेला तर गुरुनाथची गोलंदाजी सध्या मैदानात तितकीच पॉवरफुल, ताकदवान म्हटली जाते. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि यावेळी मात्र एक धाव जरूर कंप्लीट होईल. अतिशय चांगली काटेकी टक्कर, फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय. पियुष 11, अर्थातच पियुषचा जर विचार करायला गेला तर या ठिकाणी त्यांना हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि पुढच्या प्रिन्स भार्गवी आणि हितेश या सामन्यावरती त्यांना आधारित राहावं लागणार आहे आणि त्याच्यानंतरही शेवटची मॅच त्यांना विजयी पताका झलकावावी लागेल. हा चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. आउट ऑफ दी पार्ट, इट इज बिग 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 सिक्सर. साठी वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. मी म्हटलं होतं की गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली, नाही तर खाऊन टाकली. गुरुनाथ तुम्हाला तुमच्या गोलंदाजीनंतर पुढचं समीकरण जरूर सांगून देईल. यावेळी तिसरं षटक प्रगती पथावरती आगे, मला वाटतं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलेलं आहे. सांगायचं तात्पर्य सांगतो, गुरुनाथ सध्या तुमची ती कुमकुवत नस होती ना, ही बॅटरने जरूर ओळखली. पहिल्या काही बॉलवरती जरूर एकेरी धावा बॅटरच्या माध्यमातून मैदानात आल्या, जिथे मात्र गुरुनाथ आल्याच्यानंतर पहिल्या बॉलवरती एकेरी धाव घेतली होती. त्याच्यानंतर तोच बॅटर स्ट्राईक रोटेट झाली, पुन्हा एकेरी धावेने तोच बॅटर आला, त्याने तो बॉल पुन्हा एकदा जज केला आणि पुढच्या दोनही बॉलवरती बॅक टू बॅक षटकार घेतले आहेत. ही कमकुवत नस ओळखली गुरुनाथची आणि त्याच्यानंतर चांगला फटका यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी स्वरूपात धाव येईल. एका धावेच्या मदतीने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट. आणि यावेळी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्या आहेत. 2 धावेच्या मदतीने 28 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. आणखी एक डॉट बॉल, परंतु इथे पंचांचा आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईडचा इशारा. वाईडच्या मारणे अतिरिक्त बोनस धावफलकावरती जरूर आलाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चला ठीक आहे सर, संत करू नका सामन्याला. चांगला स्ट्रोक यावेळी आपण पाहतोय. इथे पॉइंट रिझर्व मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केला जात होता. पुन्हा एकदा एकेरी स्वरूपातली धाव अतिशय संत गतीने धावसंख्येला लगाम देण्याचा प्रयत्न आहे. परंतु यावेळी जर विचार करायला गेला तर पहिल्या मागचे जे 2 षटकार आलेत ना गुरुनाथच्या गोलंदाजीवरती, ते षटकार फार मागणे ठरणार आहेत. पियुष 11 संघाला, कारण ज्या पद्धतीने पियुष 11ची गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये अटके पार होती, परंतु या क्षणी वाह काय फिल्डिंग आहे. हेमंत दादा कालेकर, शब्दांची धार तितकी मजबूत आहे, परंतु मैदानात सुद्धा तितकं ऍक्टिव्ह राहावं लागतं. परंतु प्रयत्न फार चांगले होते. नशीब मैदानावरती गवत आहे, त्यामुळे नाहीतर मला वाटते थंडीच्या दिवसात 15 दिवस पुढचं अंग चोलावं लागलं असतं.
चांगला फटका यावेळी आपण पाहतोय. इथे मात्र एकेरी स्वरूपात धाव. मला वाटते अजय सर फायनलच्या सामन्याला आहे ना, फायनलच्या नाही पुढच्याच सामन्याला मला वाटते जरा दशरथ पाटील यांचा तडका मैदानावरती आणावा लागेल. येऊया मायक्रोफोनवरती हेमंत कालेकरांना. हवाई सफर आणि इथे मात्र फलंदाज बाद. वन मोर विकेट डाऊन. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. मिड विकेट कडे चेंडूला ट्रॅव्हल केलं जातं. एक धाव कंप्लीट होईल. अतिगाई आणि इथे दुसरी धाव कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचले 35. यावेळी काय घडलंय इथे मात्र झेल टिपण्याचा प्रयत्न. झेल जरी ड्रॉप झाला असला तरी 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न आणि मला वाटतंय तिसरी धाव होणार कंप्लीट. आणि इथे 3 धावा जरूर कंप्लीट होत आहेत. त्या 3 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावती आहे. जाऊन पोहोचले 38 या आकड्यावरती. फार चांगला स्ट्रोक. इट इज आउट ऑफ द पार्ट. जागेवरती होत्या. या ठिकाणी मात्र बॉल आलाय डॉट. आणखी 3 बॉल शिल्लक आहेत. या इनिंगचा विचार करायला गेलं तर तत्पूर्वी
चला आपण पुढच्या सामन्यासाठी आमंत्रित करूया प्रिन्स बारगवे आणि हितेश इलेव्हन. टॉससाठी आपण व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. पुढचा फटका आपण पाहतोय कॅपचं सिलेक्शन होतंय की नाही. गुरुनाथ चेंडू खाली येणार. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या क्षणी काय झालंय, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 46 या आकड्यावरती. सामन्यात पहा काय रंग होते, चढता आलेख. आणि खऱ्या अर्थाने म्हणायला गेलं ना तर इथे पहिल्या षटकामध्ये धावा आहेत 3, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7, तिसरं षटक पूर्णाचं महागडं ठरलं, 16 धावा खर्च केल्या. चौथं षटक महागडं ठरलं, 9 धावा आल्या. या बऱ्याच जणांना एक हिंदीमध्ये एक पाठ होता, आठवत आहे का अजय सर? आता मला येत तर आठवत नाही. शेख चिल्ली नावाचा पाठ होता. झाडावरती फांदी तोडायला जातो, झाडाच्या आतल्या बाजूला बसायचा असतो, जिथून फांदी पडणारी त्याच बाजूला बसतो, तिथून फांदी तोडतो. आता सध्या दोन्ही फिल्डरची तीच परिस्थिती पाहायला मिळाली. हे घ्या, हे समीकरण आहे. क्रिकेटमध्ये संधी 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 कन्वर्ट का केली जाते मला ते
हे अत्यंत महत्वाचं. गोलंदाज तयार. संतोष. पहिल्या चेंडूवरती विकेट आली ती गुरुनाथ कालेकर. त्रिफला बाद झाला. संतोषच्या बॉलिंगवरती मोरिया 11ची सुरुवात. मोरिया 11 संघाने आधीचे 3 सामने गमावले, 1 सामना जिंकला आणि परवाचा शेवट या मॅचने विजयाने करायचा. चांगली फिल्डिंग झाली यावेळेस. दुसऱ्या बॉलवरती संतोषने इथून डॉट बॉल टाकला. खरं तर मोरिया 11 हा सामना जिंकला तरी ते सेमीफायनलच्या रेसमध्ये येऊ शकत नाही किंवा फायनलमध्ये पोहोचू शकत नाही. तर पियुष 11 जिंकला तर थोडी अपेक्षा आहे त्यांना. फटका चांगला पियुष 11 टीमच्या फलंदाजाचा. सूर्यकिरणांनी दिपवलं, फलंदाजाला सेफ झोनमध्ये घेऊन गेला. एका दावेने धावफलकावरती धावा आली. सिंगलने ती मात्र तब्बल 2 या अंकावर. पियुष 11 सध्या संदेश जो लेफ्ट हँड बॅटर आहे त्या संदेशने जर इथून आक्रमणाची सुरुवात केली तर 55 धावा त्यांना चेस करता येतील. एकतरी फलंदाज एका बाजूने धडाकेबाज खेळला पाहिजे, कारण धडाकेबाज तुम्ही केली नाही तर तुमचं आव्हान स्पर्धेत संपुष्टात येणार आहे. फटका संदेशच्या बॅटमधून गोलंदाज स्वतः संतोष आले. मोरिया 11 टीमने शेवट गोड करण्याचा इरादा केला, कारण गतवर्षी हा संघ स्वतः भावेश कालेकर यांचा हा संघ फायनलमध्ये होता, दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी होता. यावेळेस मात्र 4 मॅचमध्ये फक्त एकच सामना जिंकला आहे, तो मोरिया 11. त्यांच्या विपक्षात मात्र पियुष 11. नो बॉल, पंचांनी नो बॉल इथे दिला. रन 1 मिळेल आणि सोबत असेल ती फ्री हिट. नेक्स्ट बॉलवरती फ्री हिट मिळेल फलंदाज संदेशला. नो चेंडू इथून दिला गेला पंचांकडून. 3 धावा 3 चेंडूमध्ये झाला. पियुष 11 टीम. पुढचा सामना दोनही संघ प्रिन्स भार्गवी 11 आणि हिमांशी हितेश 11 दोन टीम मध्ये होणार आहे. प्रिन्स भार्गवी 11 खेळण्यासाठी इच्छुक आहे, हिमांशी हितेश 11 उत्सुक आहे. फ्रीडचा बॉल फटका चांगला आहे लॉंग ऑन मध्ये. खेळाडू धावतोय भरधाव वेगाने, स्क्रीनच्या खालून निघालाय चौकार. चौथ्या बॉलवरती चौकार आला. क्लीन बॉल हँडी गोल केली आहे फलंदाज संदेशची. बॅटर आउट झाला संदेश. कल्पेशच्या सोबत आता चंद्रकांत खालेकर.
5 चेंडू धावा 7. वाईट समोर आहे फलंदाज चंद्रकांत खालेकर. शेवटचा बॉल आहे. चंद्रकांत कालेकरने स्कूप केलाय. मागे खेळाडू दोघांच्या मधून चेंडू आणि अडवलाय. लास्ट मोमेंटला चेंडू ढकललाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये धावा झाल्या 9. दोन्ही संघ या कॅप्टन टॉस आपण करून घेऊ. प्रिन्स भार्गवी 11 आणि हिमांशु हितेश 11 टीमचा. कारण त्या सामन्याची प्रतीक्षा आधी के सगळ्यांना. ओव्हरची सुरुवात. पहिला बॉल मागे टाकला विनीतने. खराब चेंडूचा मारा केला आणि 10 धावा झाल्या. बॅटिंग करणाऱ्या पियुष 11 टीम. हिमांशु हितेश 11 टीमचे कॅप्टन येतात. गणेश कालेकर या ठिकाणी येतात. प्रिन्स भार्गवी 11चे कॅप्टन रमेश कालेकर या ठिकाणी आहेत. फटका हवेत आहे. पकडली कॅच. मिळाली विकेट नंबर 3. बॅटर आउट.
तर खालेकर मेन मॅच मध्ये आता बरसतोय तो मोरिया 11 टीम वरती आणि भाऊंचा संघ भावेश कालेकर यांचा संघ शेवट गोड करण्याच्या इराद्याने सध्या 18 बॉलमध्ये 29 वाचवण्याचा प्रयत्न करेल आणि हेमंत कालेकरला जर चंद्रकांत खालेकर यांनी साथ दिली तर ही मॅच 18 बॉल 29 ची त्यांना जिंकता येईल आणि आपल्या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं कायम राहील. 18 बॉल 29 संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर आलाय. सर्कल बाउंड्री वरून तो बॉलिंगला सुरुवात करतोय आणि समोर येतो आम्ही चंद्रकांत खालेकर. पहिला चेंडू दांडी गुल फलंदाज बॉल 29 नवीन फलंदाज विवेक इनसाइड द ग्राउंड. फटका विवेकचा ऑन साइडला खेळाडू बॉल पर्यंत कव्हर केलाय चेंडू. एकच 16 चेंडू आणि 28 ची गरज. पियुष 11 टीम साठी हेमंत कालेकर मागच्या 4 बॉल मध्ये हेमंत कालेकरने ठोकले चौकार 4. मॅच विनिंग इनिंग खेळण्याची संधी आहे हेमंत कालेकरला. अशी संधी येण्यासाठी त्याला बिरदोले प्रीमियर लीगची 1 वर्ष वाट बघावी लागेल. फटका हेमंत कालेकरचा. दुसऱ्या धावेसाठी एफर्ट लावतायत. थांबवलं ते विवेक. सिंगल रनने धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोहोचली आहे 28 या अंकावर. अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जवळपास 15 चेंडू आणि 27 धावा. 15 बॉल 27 ची गरज आहे. या 2 फलंदाजांना पार्टनरशिप करून सामन्याला विजय पथावरती नेणं गरजेचं आहे. टी 32 झाल्यात. अजूनही 23 हवा पाहिजे सर. पुढे आला विवेक. पुन्हा एकदा बॅट वरती चेंडू आहे. खेळाडू एका हाताने कलेक्ट टॉस करू. 3 वाजले. 3च मॅच बाकी आहे. आरामात मॅच
स्पर्धेत आपण 6च्या आतमध्ये कव्हर करू. 12 चेंडू, 12 गोलंदाजी मार्कवरती आला. गोलंदाजी 3, 11चा सरासरी पहिल्या बॉलवर केला ड्रॉ. पियुष 11 पुन्हा स्पर्धेतील अस्तित्व टिकवायचं. टॉस साठी दोन्ही कॅप्टन समोर या, कारण सामना आता संपुष्टात येत चाललाय. 11 बॉल 22 धावांची गरज आहे मॅचमध्ये पियुष 11. आणि विवेकच्या या शॉटने सामना 10 चेंडू आणि 16 धावा मिळवला. विवेक भारत लिगली कंप्लीट झाला. 9 चेंडू धावा पाहिजे जिंकण्यासाठी 14. आता विवेक आता या सामन्याला फिनिशिंग देऊ शकतो. फटका विवेकचा हवेत आहे. खेळाडूचा अंदाज चुकीचा ठरलाय. चेंडू जमिनीवरती आला. तोपर्यंत धावा मिळतील 2. 8 चेंडू आणि धावा पाहिजे 12. विवेक या सामन्याचा गेम चेंजर खेळाडू. त्याचा बॅटिंग करतो. हेमंत कालेकरचे 4 चौकार सामन्याला थोडासा बदलवून गेले आणि आता फिनिशिंग टच देण्याची जबाबदारी माझं विवेक. 8 बॉल 12 पाहिजे आणि फटका यावेळेला विवेकचा. चेंडू आता आणि 1 जिंकण्यासाठी आता 7 चेंडूमध्ये 11. पियुष 11च्या विजयाचं जे विनिंग पर्सेंटेज आहे ते थोडं आता जास्त आहे. मोरया 11 या लास्ट बॉलवरती फटका आला. लास्ट ओव्हर सोपी होती. फुल टॉस आहे. फुल टॉस वरती हवेचा वेध आणि इथे पकडली कॅच.